नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. चला तर आज आहे संडे आणि मी आणि कुणाल कुठेतरी बाहेर चाललोय. कुणाल म्हणजे मी कुणालला दादा बोलते. दादा मला असं बोलायला त्याला खूप आवडतं, त्यामुळे मी त्याला दादा बोलते. तर दादासाठी काही गोष्टी घ्यायच्या आहेत, तर त्या आधी आम्ही बघण्यासाठी चाललो आहोत. पण इतकं ट्रॅफिक होतं आणि ऊन तर भयानक चालू झालेलं आहे. सुरुवात झालेली आहे उन्हाळ्याची, पण भयानक ऊन आहे. आणि चला तर दादासाठी कुणालसाठी काहीतरी घ्यायचं आहे, पण हळूहळू घ्यायच्या गोष्टी लगेचच होत नाहीत. बरेच वर्ष झालं तो मला सायकल मागतोय, म्हणजे 2-4 वर्ष झाले, पण मी त्याला टाळते की बाबा आपण नंतर घेऊ असं बोलत. तर फायनली म्हटलं आज जाऊन बघूया की कुठली त्याला पसंत पडते. तर भरपूर महाग आहेत बाबा सायकल. मला तर 10वी पास झाल्यानंतर सेकंड हँड सायकल भेटली होती. पण आता आजकाल मुलांसाठी सायकल घ्यायचं म्हणजे त्यांचे एकतर चॉईस खूप असे महागडे असतात आणि सायकल सुद्धा खूप भयानक महाग आहेत. चला तर आम्ही सायकल वगैरे बघितली आणि त्याच्यानंतर निघालो होतो शंकर महाराजांच्या मठामध्ये. आणि तिथे बघा चौकामध्ये बालाजीनगरच्या पुढच्या बाजूला एक भलं मोठं झाड आहे आणि त्याच्या खाली थांबल्यावर इतकं थंडगार वाटत होतं आणि खूप मोठं झाड आहे. आणि रस्त्यात जाता जाता एक शंकर महाराजांच्या मठाच्या बरोबर मागच्या बाजूला एक शनिदेवाचं मारुतीचं मंदिर आहे. तर तिथे कुणाल गेला, पाया वगैरे पडला, फेऱ्या मारल्या आणि तिथून पुढे मग आम्ही जात होतो मंदिराकडे. मंदिराकडे जात असताना रस्त्यात एक आजोबा होते, ते सगळ्यांना गंध लावत होते. तर कुणालला म्हटलं तू पण लावून घे. किती वयस्कर आहेत बघा, म्हणजे रिटायर झालेले असतील ते, पण तरी सुद्धा काय ना काय काम करावं किंवा आपले हातपाय चालू राहावे, काहीतरी उद्देश असेल त्यांचा. तर ते बघा गंध लावण्याचं काम करतायत. जे लोक गंध लावतायत ते पैसे देतात किंवा काही जण देत नाहीत. ते म्हणत होते पैसे देऊ नका, पण कुणालला म्हटलं मी तुझ्या जवळचे जेवढे असतील तेवढे दे. आणि शेजारी एक आजी होत्या त्यांना पण त्याने दिले. हे बघा असा गंध लावलाय, तर छान गंध लावलाय आणि छान पण दिसत होता. ते आजोबा म्हणत होते बघ किती छान दिसतोय. चला तर आलोय आता मठामध्ये. आणि आज रविवार होता आणि दुपारची वेळ होती. मला वाटलं गर्दी नसेल, पण भयानक गर्दी होती आणि इतकं भारी वाटलं. गेलो, छान असं दर्शन घेतलं, पण खूप जास्त गर्दी होती. तर मंदिराच्या आतमध्ये काही कॅमेरा अलाउड नाही, त्यामुळे मी बाहेरच तेवढंसं घेतलं आणि आतमध्ये गेलो. छान दर्शन झालं, खूप भारी वाटलं. आम्ही त्या रूटलाच गेलो होतो आणि दर्शन पण झालं. दर्शन घेऊन डायरेक्ट आम्ही गेलो प्रसाद घेण्यासाठी. आणि दिवसभर तिथे बघा डेली प्रसाद असतो आणि दिवसभर जेवढे लोक येतील तेवढे, म्हणजे आता गर्दी बघा किती तुम्ही. तर तिथे छान असा प्रसाद होता. आम्ही प्रसाद घेतला आणि त्याच्यानंतर मग पुढे गेलो, म्हणजे बाहेर निघालो. त्याच्यानंतर तिथे अगरबत्ती वगैरे विकायला होत्या, ते घेतलं. म्हणजे मठाच्या बाहेर छान भेटला मला. आणि इथे बघा प्रसाद खाऊन झाला की आपल्या वाट्या आपण धुवायच्या असतात, म्हणजे प्रत्येकाने. कुणाल बोलला सगळे वाट्या मी धुतो, कारण 3 वाट्या आम्ही घेतल्या होत्या दोघांमध्ये. तर प्रसाद घेतला आणि तिथला प्रसाद सगळ्यांनाच खूप आवडतो आणि कुणालला पण खूप आवडला, कारण खूप दिवसांनी गेला होता त्या मंदिरामध्ये तो. अधूनमधून आम्ही तिकडे काही काम असेल तर आम्ही जातोच, पण कुणाल खूप दिवसांनी गेला होता. छान वाटलं. आत्ता तर उन्हाची सुरुवात झाली आहे आणि इतकं ऊन लागतंय. आम्ही पाण्याची बॉटल घरातून भरून नेली होती, ती संपली. परत आम्ही दुसरी बॉटल घेतली, ती संपली. त्याच्यानंतर म्हटलं आता थंड काहीतरी पिऊया, तर मी एकटीनंच पिलं, कुणालने काही पिलं नाही.
चला तर तिथून आलो घरी आणि थोडासा आराम केला. उन्हातून आल्यामुळे खूप दमल्यासारखं झालं होतं. बघा ना आता किती म्हणजे आता तरी उन्हाळा चालू झालाय आणि इतकं भयानक ऊन आहे, बाहेर जायचं म्हणजे नकोच वाटतंय. तर आलो म्हणजे दुपारी घरी आलो, आराम केला आणि त्याच्यानंतर रात्री स्वयंपाकाला लागले मी. पण खूप जास्त उशीर झाला होता आणि उशीर झाला की मला होते चिडचिड, पण ते माझ्या मुळेच उशीर झाला होता, कारण इकडे तिकडे थोडासा टाइमपास केल्यामुळे. तर चला आज आहे वुमन्स डे आणि वुमन्स डेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. चला तर वुमन्स डे किंवा बाकीचे काही मदर्स डे वगैरे या सगळ्या गोष्टी येतात. या सगळ्या गोष्टी आता सोशल मीडियामुळे सगळ्यांना माहिती होत आहेत. नाहीतर आधी म्हणजे एवढं नव्हतंच, म्हणजे दिसत नव्हतं की बाबा हे डे ते डे. तर असं चला बरेच जण बाहेर जाऊन सेलिब्रेट करतात. तर कुणालचे पप्पा म्हणत होते आपण बाहेर जाऊया का. मी म्हटलं नाही नको, म्हणून मी मग घरीच स्वयंपाकाला सुरुवात केली. पण होईपर्यंत 10:30 वाजले. त्याच्यानंतर जेवण, मग घरातली सगळी आवराआवर केली. तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. तर स्वयंपाकाला झाला होता उशीर. तर मध्ये मध्ये मी छोटी छोटी कामं कोणाला सांगत होते, मग तो थोडं थोडं मला मदत करून देत होता. लसूण सोलून दिला आणि फिश वगैरे धुवून दिले. आणि जास्त म्हणजे उशीर झाल्यामुळे मी फिशला काही जास्त काही ते तांदळाचं पीठ वगैरे अशा काही गोष्टी मी लावले नाहीत. थोडा मसाला लावून पटकन फ्राय करून घेतले. तर अंडा करी रेडी झाली. मग एका साईडला भात पण लावला आणि दुसऱ्या साईडला मी फिश फ्राय करून घेते. तर फिश बनवण्यासाठी मी अद्रक लसूणची पेस्ट, तिखट, मीठ, हळद आणि थोडंसं लिंबू पिळला, हे सगळं मसाला त्याला लावून घेतलं आणि मी डायरेक्ट फ्राय करायला ठेवून दिले, कारण भरपूर उशीर झाला होता जसं की मी सांगितलं. आणि फ्राय वगैरे करून घेतले, सिंपलच असे, पण छान लागत होते असे. पण जेव्हा मी फिश आणायला गेले होते त्यावेळेस आमच्या घराच्या जवळपास भरपूर असे हॉटेल आहेत. तर ते हॉटेलच्या बाहेर इतक्या लेडीज होत्या ना की काय सांगू, इतके भयंकर म्हणजे गर्दी आणि लेडीज पण खूप.
तर इथं मी तुम्हाला सांगते व्हिडिओमध्ये की बघा सगळ्या लेडीज बाहेर मस्त फिरायला गेलेत आणि मी काय करते घरामध्ये स्वयंपाक. तर मी हेच दाखवत होते थोडंसं ऍक्टिंग करून. आणि असं चला मी असंच केलं होतं ते की सगळे फिरायला गेलेत आणि मी काय करते. तर बघा अशा काही सायकल बघितलेल्या आहेत त्याला. तर तुम्ही पण सांगा की कोणती घ्यावी. आणि त्याला एक स्टडी चेअर पण पाहिली आहे, पण सगळ्याच गोष्टी खूप महाग आहेत. घ्यायच्या तर आहेत पण हळूहळू घ्यायच्या. तर तुम्हाला पण काही माहिती असेल तर नक्कीच सांगा. आणि कुणाल हे ट्राय पण करून बघत होता की सायकल कशी आहे किंवा त्याला हाईटला कशी आहे. चला तर हा ब्लॉग मी इथेच एंड करते. कसा वाटला नक्की सांगा. चॅनलला सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.